होते. वळूयात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न असून आमच्या प्रभागातील 4 उमेदवारांचे फॉर्म भरले आहेत. एक ओबीसी फॉर्म नक्कीच दाखल करू. राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे. आम्ही आधीच ठरवलेला आहे की स्वबळाचा नारा आम्ही आधीच दिलेला होता, कारण आमची जी व्यूहरचना आहे निवडणुकीची ते आगळ्या वेगळ्या पद्धतीने आहे. स्ट्राईक रेटवर जास्त महत्व देऊन निवडणुकीत जास्त नगरसेवक कसे आणायचे ते आमचा प्रयत्न आहे. 131 उमेदवार म्हणजे प्रत्येक पक्षाला भेटतील, अपक्ष आघाडीला पण 131 उमेदवार भेटतील, पण आम्हाला चांगले उमेदवार द्यायचा असा आमचा एक विचार आहे. आज मी सुरुवात केली. प्रथमतः अध्यक्ष म्हणून माझे फॉर्म भरले मी. चारी आमचे 3 उमेदवारांचे भरले. एक आम्ही अजून निर्णय घेतलेला नाहीये, सर्वांना विचारून घेणार आहे. एकटे चालवण्याचा आमचा नारा आहे, तर आम्ही पुढे जाणार. वसई विरार महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिलाय. आम्ही 29 प्रभागात 115 उमेदवार रिंगणात उतरवणार आहोत. ठाकरेंच्या शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी हे वक्तव्य केले. बहुजन विकास आघाडी आणि आमच्या जवळजवळ 3 ते 4 आमच्या बैठका झाल्या, आमच्या बोलण्याच्या फेऱ्या झाल्या. 115 जागा इथे आहेत आणि 29 पॅनल ह्या वसई विरार महानगरपालिकेच्या आहेत. पॅनल सिस्टीम ही मला वाटतं प्रथमच तिथे झाली. 4 जणांचा पॅनल, असे 28 पॅनल आणि 3 जणांचं एक पॅनल, असं 29 पॅनल आहे. नंतर परत तो झालं, वाटाघाटी झालं, पण आम्ही निर्णयाला येऊ शकलो नाही. कदाचित त्यांची पण अडचण होऊ शकत असेल. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत अबकी बार 125 पारचा नारा देत भाजपा आमदार शंकर जगतापांनी विश्वास व्यक्त केला. आता त्यांनी ईव्हीएम सेट केलाय का हे त्यांनाच माहिती आहे, परंतु जर 125 जागा पार म्हणतात तर माझं आत्ताच त्यांना आव्हान आहे की त्यांनी 125 जागा पार केले तर काय आमचं राजकारण सोडून टाकू. 125 जागा 100 जागा पण त्यांना मिळवणं अवघड काम आहे. एवढं सोपं काम थोडी आहे. आम्ही निकालच दाखवेल आणि पब्लिक दाखवेल काय होणार आहे. आता आमच्यातले काय 7-8-10 लोक जिथे गेल्यामुळे ते असा आत्मविश्वास दाखवत आहेत. ब्लाइंड आहे, त्याला म्हणतो ब्लाइंड फेथ. हा ब्लाइंड फेथ आणि ब्लाइंड कॉन्फिडन्स आहे, याच्यामध्ये काहीच तथ्य नाहीये. कालच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी माननीय आमचे प्रभारी मुरलीअण्णा मोहोळ असतील, आमचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील असतील, यांच्याशी बैठक करून चर्चा करून पुढील आम्ही ज्या काही मागणी शिवसेना आणि आरपीआयनी केलेली आहेत त्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त ठिकाणी प्रत्येकाला न्याय कसा देता येईल आणि ही आमची युती आहे ती यशस्वीरित्या कसे पुढे जाईल याचाच आम्ही काल प्रयत्न केलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.